मराठी प्रेक्षकांसाठी यंदाच्या उन्हाळ्यात कॉमेडीचा जबरदस्त धमाका घेऊन पिक्चर बॉईज हा चित्रपट 15 मे पासून राज्यभर प्रदर्शित होत आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून दोन सर्वसामान्य तरुणांचा हिरो बनण्याच्या स्वप्नाभोवती फिरणारी ही धमाल कथा खळखळून हसवणारी ठरणार असल्याचा विश्वास दिग्दर्शक निलेश सिंह राजपूत यांनी व्यक्त केला. त्रिमूर्ती फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती रवी आणि राजा पंडित पवार यांनी केली असून कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शनाची जबाबदारी निलेश सिंह राजपूत यांनी सांभाळली आहे. दमदार संगीत, विनोदी प्रसंग आणि टायमिंगला साजेसं लेखन यामुळे पिक्चर बॉईज हा चित्रपट उन्हाळी सुट्टीतील फॅमिली एंटरटेनर ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, पवन सुरे यांच्यासह नवोदित आणि अनुभवी कलाकारांची मोठी फळी या चित्रपटात झळकणार आहे. संघर्ष, स्वप्न आणि विनोद यांचा भन्नाट संगम असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही धमाल उडवेल अशी अपेक्षा व्यक्त होत असून पत्रकार परिषदेला कलाकार आणि निर्माते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जसं प्रतीक आरवाज बोलला फिल्मच्या बाबतीत की फिल्म 15 मेला येते, सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा. रवी पंडित पवार सर, प्रोड्यूस बाय निलेश सिंग ठाकूर, डिरेक्टेड बाय पिक्चर बॉईज फिल्म 15 तारखेला थिएटरला येते. आणि ह्या फिल्ममध्ये मी विलनचं कॅरेक्टर करतो आहे. निगेटिव्ह साईड माझ्या बाजूने असल्यामुळे ते एक ओझं होतंच, पण मजा आली फिल्ममध्ये काम करताना. विन्या नावाचं कॅरेक्टर करतो आहे. मला असं वाटतं की समोर बघताय हाच विन्या, थिएटरमध्ये जाऊन बघा आणि प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच. म्युझिकबद्दल येस, आणि आमचं सुंदर मावशी आणि नाद लागला सॉन्ग रिलीज झालं आहे. खूप इंटरेस्टिंग गाणे, सुंदर मावशी हिट गेलं आहे आपलं सॉन्ग. सो चित्रपटात जवळजवळ 5 गाणी आहेत, तर मला असं वाटतं की 2 गाण्यांना जसा प्रतिसाद दिला आहे तसंच बाकीच्या गाण्यांनासुद्धा प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो. खूप इंटरेस्टिंग म्युझिक डिरेक्टर आपले वरुण लिखाते सर आहेत आणि त्याचबरोबर संध्या प्रणिकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती आपली गाणी पाहायला मिळतील. मी निलेश सिंग राजपूत. आपला 15 मेला चित्रपट होतो आणि यंग मुलांवरती आपली स्टोरी खूप सुंदर आहेत. आणि आता बघा, म्हणजे आता आर्टिस्ट 4 आर्टिस्ट आहेत, बरेच आर्टिस्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते. सॉन्ग 2 रिलीज झाले, टीजर रिलीज झालं. टीजर आपला 4 तारखेला येतो, 4 मेला, आणि प्रीमियर आपला 13 मेला आहे. खूप सुंदर असा कन्सेप्ट आहे, कॉमेडीचा वगैरे टॅगलाईन. मला असं वाटतं सोलापूरवाल्या भाषेने प्रेम द्यावं या प्रोजेक्टला. आणि प्रीमियर झाल्यावरती पण पिक्चर रिलीज झाल्यानंतर पण आम्ही येणार आहे थिएटर विजिटसाठी, तर तसं तुम्ही प्रेम करत आहोत. आणि काळीवाडी वगैरे एरिया जो आहे नारी साईडचा, आणि पुण्यामध्ये बरेच ठिकाणी आम्ही शूट केले. स्वारगेट, जांभूळवाडी, जांभूळ बरेच ठिकाणी केले. तुम्ही विजिट करून बघा, चित्रपट बघा तुम्ही, नंतर तुम्ही ठरवा. आपण अगोदरच ठरवतो की अरे तो चित्रपट असा असेल किंवा तसा असेल, त्यामुळे तो एक पॉईंट वाटतो मला. मराठी चित्रपट पिक्चर बॉईज कॉमेडीचा ओव्हरडोस. 2 मुलं आणि त्यांची चित्रपटामध्ये काम करण्याची जिद्द, त्यांची इच्छा, या गोष्टीवर आधारित असलेली ही पिक्चर बॉईज ही फिल्म 15 तारखेला येते. सो सगळ्यांनाच आव्हान आहे की सगळ्यांनी जवळच्या चित्रपटगृहांमध्ये जावं आणि सिनेमाला भरभरून प्रेम द्यावं आणि बघावं. एवढी मोठी स्टारकास्ट आपण बघू शकता. अरबाज शेख आहेत ज्यांनी सैराटमध्ये काम केलं आणि आत्ता प्राईम व्हिडिओच्या मटका किंग या हिंदी सिरीजमध्ये सुद्धा काम केलं आहे, ज्याचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनीच केलं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आहे पवन चौरे, जे विलनची भूमिका साकारत आहेत या फिल्ममध्ये. आणि त्यानंतर आहेत साक्षी पवार, जी डेब्यूट फिल्म आहे, पहिली फिल्म आहे, आणि मी डमरू नावाचं कॅरेक्टर प्ले करतो आहे. आणि त्याचबरोबर निलेश सिंग राजपूत डिरेक्टर आहेत फिल्मचे, आणि रवी पंडित पवार सर प्रोड्युसर आहेत. खूप जास्त फरक आहे. बॉयची गोष्ट कम्प्लीट आपण म्हणजे कोर जर गोष्टीचं बघितलं तर हॉस्टेल लाईफ आणि मैत्रीवर आधारित ती फिल्म आहे. आणि ह्या फिल्मचा कम्प्लिटली विषयच वेगळा आहे. म्हणजे जॉनर जरी कॉमेडी असलं तरी फिल्म खूप वेगळी आहे. म्हणजे 2 गँगमधली रायवलरी आहे. त्याच्यानंतर गावाकडून आलेल्या मुलाचा चित्रपटसृष्टीमध्ये काय प्रवास होतो, तर जसं मी पण रिलेट केलं, कारण मी पण गावाकडून येतो, मराठवाड्याच्या एका छोट्या गावामधून येतो, तर तो प्रवास मला तसा जगायला मिळाला या फिल्ममध्ये. त्यामुळे मला म्हणजे ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स खूप जास्त कमाल होता. आणि बॉईजपेक्षा तर खूपच जास्त वेगळा फिल्म.